RSSचा जो संघाचा अजेंडा आहे गोळकरचा, हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी भाषा होळी करण्यात येते आहे आणि राजसाहेब उद्धव साहेबांच्या एकत्रित घोषणा दिल्या जात आहेत। काय हे आंदोलन आहे आणि 5 तारखेचं कसं नियोजन? संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे। जी भाजप सरकारने कपट वृत्तीने जी हिंदी सक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे। पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द ह्या सरकारने नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या जिल्हाधिकारी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना कोंडून टाकल्याशिवाय सोडणार नाही। वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चाच्या अगोदर नाही करा तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही। शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडतोड करतील पण तुमचा हिंदी सक्ती कायदा आम्ही कदापि मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा मराठी संस्कृती ज्याला शतको हजारो वर्षाचा परंपरा असलेल्या या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचं आक्रमण होतं तरीसुद्धा फारसी आणि हिंदी हे इतर भाषेला सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही। परंतु रेशीम बागेतलं आदेशानं हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे जे RSSचा जो संघाचा अजेंडा आहे गोळकरचा हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी भाषा ह्या अनुषंगानं हा छुपा अजेंडा या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं जे षडयंत्र या देवेंद्र फडणवीस सरकारनं चालू केलेलं आहे याला सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या 4 महिन्यापासून विरोध केलेला आहे। आज या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती जी पडद्यामागून या लागले जी मराठीची गळचिपी करण्यासाठी मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलं आहे याला या महाराष्ट्रात थारा लागू देणार नाही। या अनुषंगाने यासाठी जे बाळासाहेबांचे जो दोन छाया आहेत जे राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी आज या महाराष्ट्राला हाक दिलेले आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ द्यायची नाही। त्यासाठी येत्या 5 तारखेला मुंबईत तर महामोर्चा होणारच आहे। परंतु आज सोलापुरातून याची नांदीची सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा GR आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली जाळण्यात आलेला आहे। आज GR जाळलेला आहे। उद्या तुमच्या या GR जाळलेली राख तुमच्या तोंडाला लावल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गप बसणार नाही। त्यामुळे सरकारने वेळेत सावध झालं पाहिजे आणि ही हिंदी सक्ती रद्द झाली पाहिजे।